श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. कशी झाली दिवाळी मग? दिवाळी छान एकदम. स्वामींच्या कृपेने सगळं छान आहे ताई. काय नाही बाई, का म्हणलं होतं करायचं होतं शेअर थोडा अनुभव. करा ना ताई. मग अनुभव शेअर करणं तर चांगलीच गोष्ट आहे आणि वेळ पण आहे. आहे का वेळ? हो आहे ना, बोला ना. हो. तुम्ही हं. ते हॅलो. बोलते ना बाहेर येत. हा हा. अहो, हं. करीन म्हटलं ते तेव्हा सुनबाई बोलली, माझं कुठं बोलणं झालं तुमच्या बरोबर. हा 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 हा. अच्छा अच्छा. दिवाळीच्या अगोदर 2-3 दिवस. हो 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 हो. काय नाही होत मला आहे ना, असं स्वप्नात आहे ना, हा असं नुसत्या बाया दिसत्या आपल्या बसल्या लक्ष्मी, असं म्हणजे हा असं हा. तेव्हाच स्वप्नात येते. अरे बापरे. हा डोळे झाकले का असं हा. तिथं असं स्वामीची मूर्ती दिसते समोर लगेचच अशी. स्वामींची पण दिसते ना. हम्म. हा. मग छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. उलट देवी पण दिसते तर चांगलंच आहे ना ताई. हा म्हणजे असं आपल्यासारख्या सगळ्या महिला दिसतात अशा. अरे वा, मग चांगलं लक्षण येत आहे ते. आणि काय होतं तरी एक दिवस आहे ना, अशी पांढरी गाय आली माझ्या स्वप्नात. हा हा हा. गाय आली, गाय अशी. हा 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 हा. आणि मग म्हणलं बाया मी यांना तरी शेअर करावं म्हणलं. ते हा. काय ते गाय पण चांगलंच आहे ताई. म्हणजे सगळं काही चांगलं होणार आहे तुमचं. हेच संकेत आहेत स्वामींचे. स्लॅब झाला बरं का आता. आ? नेवाशाला आपलं बांधकाम चालू आहे ना. झालं का? स्लॅब झाला ना. अरे वा, पहिला स्लॅब पडला. पहिला नाही, पहिला पार्किंगचा झाला, आता दुसरा आहे आपलं दुसऱ्या अरे मजल्यावर. वा, बघा ताई. मग सगळं आणि होईल व्यवस्थित ताई. अजून व्हायचंय पुढचं वरती कॉलम करायचे आता तयार. हा, होतील, ते पण होऊन जाईल. फार सुंदर होईल ते सगळं. आणि हे मग दाखवतायत स्वामी, असे एवढे छान संकेत देत आहेत तुम्हाला स्वप्नात येऊन. ते नंतर त्याचेच आहेत. किती ना, रोज नित्य सेवा आहे माझी. हा. 11 माळी जप असतो. आणि 3 अध्याय असते रोजचे नित्य सेवेचे. हा 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 हा. हे तारक मंत्र घेते 11 वेळा माळ जपते. अरे वा, असं करते मी एवढं. एवढं करता ताई. मनातून मग आपलं असं दिवसभर म्हणायचं श्री स्वामी समर्थ, श्री हा स्वामी. हा. चालू ठेवायचं ते पण. आणि अहो ताई, माझ्या भावाची इथं आहे ना, शेजारीच आहे ना राहायला ते. हा. त्यांची तर दिवाळीच्या दिवशी आहे ना ताई, कासव आला आदल्या दिवशी धनोत्र. असं मिळालं? आलं ते चालत आपोआप उड्या मारीत मारीत आलं. अगो बाई, कसं काय? काय माहिती बाई. बापरे, किती छान ना ताई. किती शुभ आहे बघा ना. हो. कासव खूपच पण सुंदर. आधी कोणत्या मंदिरात गेल्यानंतर कासवाचं दर्शन आहे ना हो ताई. हो हो. खरंय. आणि ते आलं बाई, ते आमच्या वहिनी मग सांगा झाल्या. मग मग काय त्यांनी केलं त्यांनी? त्याला हळदी कुंकू लावलं, अक्षदा ते हे केलं. हा. त्यांच्या पाण्याच्या टाकीत सोडलं मग त्यांनी. अरे वा. ते पवायचं. नंतर विहिरीत, शेतात विहीर आहे ना, हा हा. सोडून दिलं. ते इतकं छान पवायला लागलं अहो की बस. अरे वा, छोटं होतं का? अहो लय मोठं होतं चांगलं. अरे वा. धनत्रयोदशीच्या दिवशी आलत ताई ते. बाप रे. पहा मग ते चांगलंच आहे, शुभ लक्षण आहे. किती शुभ लक्षण. ते पण स्वामी सेवक आहेत का? नाही ते करत बरं का, पण आहे, आलं होतं त्यांच्याकडे असं. मग त्यांना स्वामी सेवेत यायला सांगा आता. मी एवढं मस्त छान. सांगते आता, पण असं आहे, करणार पाहिजे ना आपल्या याच्यावर. वहिनीला सांगा, वहिनीला तुमच्या. आणि जे ऐकत ताई त्याला सांगतो आपण, असं समजा काही. बरोबर आहे, बरोबर आहे. असं जाणं ते खूप धार्मिक आहे. पण मग हा. असं जाणं असं हनुमंताचं मंदिर आहे आमच्या इथं दक्षिणेत. मग हा, म्हणजे त्यात करू द्या. कोणाचं का करेना. हरिपाठ त्यांची जिथे श्रद्धा आहे तिथे करतायत, चांगली गोष्ट आणि आहे. काकडा पण होता महिनाभर आता. अरे बापरे. आम्ही महिनाभर काकडा धरतो ताई. मग त्याच्यात काय असतं, म्हणजे काकडा म्हणजे? ते असं विठ्ठलाच्या भजा हे म्हणायचं, आरत्या हा भजन असतं विठ्ठलाचं. हा उठा उठा पांडुरंगा सकळ साधू, उठा उठा साधू संत. हा. सकाळ आपण देवळात उठून जायचं असतं त्या दिवशी समजा. अच्छा. हा मंदिरात पाहायचं, मंदिर देव जाऊन बघायचं तेव्हा असं हा पहाटे. हा हा हा. आणि मग तिथे जाऊन काय करतात? काय नाही, मग सगळ्या देवाला आपण वाती लावायच्या, फुलवाती तुपाच्या. हा सगळ्या देवांचे दर्शन घ्यायचे. आंधळ्या पांगळ्यांचे अभंग होते.
हा, परत हा. मग ते होतेच सगळे अभंग घेतात ना ते लोक, मग त्यांच्या बरोबर म्हणायचं आपण आधी. बरोबर बरोबर, पाचशे चांगली गोष्ट आहे ताई. मग हे पूर्ण महिनाभर चालतं का असं? हो, महिनाभर जाचत ताई आम्ही. अरे वा. 4 वाजता उठायचे ताई मी आ? रोज. 4 वाजता उठायचं, सगळं झाडून बापरे. स्वच्छ घ्यायचं. सडा पाऊस होता त्याच्यामुळं सडा वगैरे काही नव्हतं मारीत आम्ही. मग असं वल्लच असायचं ना. हा 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 हा. बाकी मग आपले घर झाडायचं, सगळा बंगला झाडून घ्यायचा आपला. अरे देवपूजा करायची आपली घरातली सगळी. मग गावातले सगळेच येत असतील ताई तिथे? अहो, ज्यांना आवड आहे ते येणार ना, असं असतं ते ताई. हा हा हा. निर्माण पाहिजे ना त्याची बी तेवढं करायला. बरोबर, ते भाग्य लागतं, ते सगळ्यांच्या नशिबात नसतं ताई ते. अहो, आता आपल्या जर इच्छाच नसन तर पळस करण्यात काहीच अर्थ नसतो. बरोबर आहे बरोबर आहे. माझे वडील खूप धार्मिक होते ताई, मग आम्हाला तेव्हापासून सवय आहे. अरे वा. वडील करायचे आमचे. अरे वडील वा. म्हणजे तुकाराम महाराजाची ती झाली का मग हा. म्हणायचे पोरं जेवू घालायचे, आपल्याला वरण पोळी करा, भात करा, काही भाजी करा. आमचे वडील खूप धार्मिक होते. अरे वा. त्याच्यामुळे ती सवय आहे आम्हाला तशी. हम्म. छान आणि ताई. हे हं. ना भक्ती मार्ग असला पाहिजे घरामध्ये. नाही बाई, हा आता आपल्याला पहिल्यापासून सवयीच्या होत आहे. आणि बरोबर. भगवंत घेतो करून, बुद्धी देतो तो घरात एकाला कोणाला तरी. हो, हे खरंय. हम्म. कोणाला तरी एकाला देतो आणि त्याचं सगळ्यांना फलित मिळत असतं. का होता एक दिवस म्हणजे सुनबाई अनुभव घेत होत्या वाटतं. हा, आता सध्या मी काय ऑफिसला फेऱ्या मार हे ते, मग ती कधी असली घरी तर घेते. त्या म्हणत होत्या म्हणे मी त्यांची सुनबाई बोलते. हा 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 म्हणे घरी मी अनुभव ऐकत होते एक दिवस. हा हा. तर अच्छा, तुम्ही ऐकला का तो अनुभव? हो हो मग बरा घेतला का तिने? हो हो, छान घेत. हा, चांगलं घेत. हा. आमच्या सुनबाईचा अनुभव ऐकला ना तुम्ही त्या दिवशी. हो हो हो, ऐकला ना. ती मला म्हणे मला सांगायचं. म्हणलं बरं बाई तूच सांग म्हणे. ती सांगत तुम्हालाच सांगितलं की मी आधी नातू झाला. हो हो हो, ती अमेरिकेची स्वामी शिक. बरोबर म्हणलं कोणी का होईना सांगून करणं महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. देणं महत्वाचं आहे. अहो अहो खरंय आपल्या खरं. मनापासून केलं तर भगवंताला ते द्यावं लागतं, आपल्याला देतच देव. देतोच, अगदी मग देतोच. काय नाही बाई, मग आता हे असंच चालू आहे ताई. लोकांची किती नुकसान झाले हो या पावसाने. बरोबर बरोबर. आपलं यावर्षी या चांगलं. पावसाने फार नुकसान केलं. अहो काही काहीचे संसार उपयोगी भांडे गेले ताई होऊन, आता काय करणार. खरंय. आमचं बरं आहे बाय, चांगलं आहे अजून. उगा हो काय ना. असंच राहू दे स्वामींच्या कृपेने. काय हो आपल्याला ताई आता. बरोबर आहे बरोबर आहे. ते घेते बरोबर करून आता म्हणून सगळ्यांनी, मी तर म्हणते, भक्ती मार्गात आलं ना ताई, तर स्वामी कोणालाच कमी पडू देणार नाही. ताई आता दिवसेंदिवस असे दिवस आलेले आहे काही. हा, 2030 आणि जो असा भक्ती मार्गात असेल तो बरोबर तरुण जाईल बघा, आणि हा. त्याच्या पिढ्यांना पण काही त्रास होणार नाही, पुढच्या पण पिढ्यांना. या 2030 मध्ये आहे ना ताई, हा. इतक्या भयान घटना घडणार आहेत आता, असं सांगितलेलं आहे बरं का. हो का? कुठे सांगितलं? ते सांगतात ना ते लोक, ते नसते का बाडाळी काहीतरी असं काहीतरी म्हणतात. मी पेपरला वाचलं होतं बरं का ते. हो का? ते बाळू मामा नाही का हो, हा हा हा. भाकीत असतं पहा. हो हो हो. मामाचं भाकीत असतं, तेच ऐकलं होतं. अच्छा अच्छा. म्हणजे घरातून गेलेला माणूस तो घरी येईन का नाही त्याची वाट पाहायची नाही, असं सांगितलेलं आहे त्यांनी आता. काय काय सांगितलंय? आपण नाही म्हणत आज अमक्या गावाला जायचं आपल्याला, आता हा 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 हा. माग येण्याचा भरोसा नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ओ हो. कलियुग एवढं बिघडलंय अहो आता सध्या. अगदी अगदी, खरंय खरंय. त्यासाठी आपण नियम नीतिमत्ता हे सगळ्या गोष्टी धरून राहणं खूप गरजेचं आहे. खरंय खरंय. कोणी किती बदलू, आपल्याला कोणाशी खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही. बरोबर. आपल्याला जे आहे ते योग्यच मार्गाने चालायचं, असं माझं हे म्हणणं. अगदी बरोबर आहे ताई. अहो त्याच्यात आपली जर नीती चांगली असली तर भगवंत कुठंच कमी पडणार नाही ना आपल्याला. खरंय खरंय. आपलं आचरण चांगलं ठेवलं तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ना. किती छान बोध देताय बघा ताई. याला काही कुठल्या शिक्षणाची गरज नाही लागत, हे मुळातलं असायला पाहिजे. जनरल नॉलेज लागत ताई थोडंफार माणसाला. खरंय खरंय. तुमची तब्येत कशी हो ताई? चांगली ना ताई. हा. नाही नाही, आता बरेच दिवस झाले आपलं बोलणं नाही झालं हो. हो हो हो. त्या दिवशी आत- ती मी काय थोडं बोलले आणि ती म्हणे मला माझा अनुभव सांगायचा. म्हणलं सांग म्हटलं, तुला सांगायचं तर.
बरोबर. यावेळेस लई काम केलं हो तिने. हो? अनुभव लय मोठा होईन बाई. नाही, नाही. अहो सांगा ना ताई. अहो ताई 1.5 किलोची शेव केली तिनं. बापरे! पुन्हा एकटीने केली बरं का तिने. अगो बाई! बघा. शंकरपाळे केले. तिच्या पप्पा म्हणे पप्पांना गोड चालत नाही ना, शुगर आहे आमच्या सरांना तर. हां, 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 हां. 1 किलो शंकरपाळे केले. काठी शेव केली ताई तिने 1.5 किलोची. बापरे! मग कधीच नव्हतं केलं बाई. तुम्ही काही म्हणा पण स्वामीची कृपा खरंच बुद्धी चांगली देतो बाई तो. किती छान ना ताई. आणि चिवडा केला ताई मोठा डब्बा भरून चांगला. बापरे! मग मी म्हणलं बाई मला हे शेवचं काही जमणार नाही. हां, एवढं नको म्हणलं करू. ते मी करीन म्हणे मम्मी तुम्ही नका हां, हां. काळजी. माझा खवाटा दुखत नव्हता हे असं वरती हात करायला लागला की लय सेम, सेम. आता ना ह्या वयामध्ये होतच ताई ते सगळ्यांना. अहो मला सुद्धा पट्टा लावावा लागतो कधी-कधी. अहो असं उजवा हात वरच होत नाही ताई माझा लगेचच. हो ना? हो ना मग आता ते स्वामी आता काय झालं एवढ्या ते का मंदिरात जातो ना आपण काकड्याला त्याच्यामुळं हं. मीटिंगला जायचं पण बंद झालं जरा आता. बापरे! मग आता काय म्हटलं आता काय करू आता ती सवय झाली ना. हो, आमच्या हो. रोज नित्यनेमाने 6 वाजता हनुमान चालीसा असतं ताई. अरे वाह! सकाळी 6ला बरोबर. किती आमचं छान. दक्षिणमुखी हनुमंताचं मंदिर आहे आमच्या इथं. जवळच आहे का? हा गावात इथं. अच्छा. हां, हां. आणि मग ताई तिने एवढा स्वयंपाक केला. करंज्या लाटल्या ताई तिने जवळजवळ 70-80 करंज्या. एकटीने? एकटीने मग मी लाटून दिल्या तिने भरल्या ना. वाह, 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 वाह! आणि किती तेवढ्या छान. करंज्या माझ्या मुली आल्या ना. हां, सगळ्या हां. खाऊन तिला बरोबर देऊन ते उरले होते 10-12 करंज्या तरी पण असं. अरे वाह! लय छान केलं हो यावेळेस ताई. बापरे! देवाची कृपा खरंच चांगली आहे बरं का म्हणजे आपल्यावर एवढ्या. होणार. ती पण स्वामी मार्गात आहे ना ताई, तर हा. सगळं छानच होणार. तिचं तर अहो खूप चांगलं होईल. ज्या दिवशी रविवारी स्लॅप होता ना ताई हां, त्या दिवशी काय झालं आम्ही पहिल्या वेळेस टँकर आणला तर ते हां. माग पाठवावं लागलं तसंच 1000 रुपये द्यावे लागतात अहो त्याचे बी. हो ना? आता यावेळेस काय झालं आमच्या सरांनी टँकर नाही बोलवलं आणि लाईट गेली अहो नेमकं त्या दिवशी. अरे बापरे! हां, हां. सबस्टेशनचं काम होतं काहीतरी चालू त्या लोकांचं. हां, 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 हां. टँकर आणावं लागलं मग. तर तिची बापरे! स्वामीची पूजा दिवसभर दिवा असतो पूजाचा आमच्या. हां, हां, हां. सगळं करते होती पण. बरोबर. पण असं आहे आता अहो ताई हां. तिच्या आई वडिलाला तीच आहे एकटी ताई. अच्छा. मला आता समजा तिच्या आई वडील मी म्हणत असते त्यांना तर कोणी बाई तर तू घरीच जाय कर त्यांचं काय करायचं. बरोबर. केलं पाहिजे. किती अहो छान विचार आहेत तुमचे. अहो आपण आपल्यावरून घ्यावा. त्यांना मुलगा तोच आहे आणि मुलगी तीच आहे ना आता. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण असं काही म्हणत नाही लोकांच्या बायांवानी हेच करते ना असं करते नाही बाई. करायचं ताई. तुला तसं काय बिलकुल नाही करायचं ते करायचं ताई. कर. जाऊ दे तू त्यांना आणि ते तुला येतो. बरोबर आहे. म्हणले ते म्हणे तुम्हाला मुलगी मिळाली, त्यांना मुलगा मिळाला. हा मग काय खूप काय छान विचार बोलत आहेत ताई. मी हा शेअर करते हां ताई. हो 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 हां, श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. समर्थ श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हं.